नमस्कार मंडळी। तर आज बनवूया मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ। एकदम साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे आणि एकदम थोडक्यामध्ये दाखवलेली आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम अप्रतिम अशी ही मिसळ होणारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी एक मी मोठा कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं, काड्यासोबत कोथिंबीर आणि आलं लसूण घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला हे संपूर्ण मसाले तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी तवा गरम होण्यासाठी ठेवला, त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं हे सगळं अगोदर भाजून घेतलं। आता हे बघा, जास्त काही भाजत बसायचं नाही, थोडासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचं। सोबतच खोबरंही टाकलं, थोडंसं तेल टाकून आपल्याला खोबरंही छान असं भाजून घेतलं। आता हे संपूर्ण साहित्य एकत्र करून मी पुन्हा एकदा टोमॅटो आणि कोथिंबीर सगळ्यात शेवट घातलेले आहे। आता थोडंसं मीठ टाकून घेतलं, जेणेकरून टोमॅटो आपले लवकर मऊ पडतील। तर हा मसाला थंड करून आपल्याला वाटून घ्यायचा आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। मिसळला थोडीशी तरी असते, त्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरा। 1 चमचा जिरं घातलं, एक बारीक कापलेला मोठा कांदा आणि एक टोमॅटो घातला। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 1.5 चमचा या ठिकाणी मी मिसळ मसाला वापरलेला आहे। पाव चमचा गरम मसाला आवडत असल्यास तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता थंड करून वाटून घेतलेला संपूर्ण मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून द्यायचा आहे। लक्षात ठेवा, कमी गॅसवरती आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साईडला आपण थोडंसं हळद मीठ टाकून मटकी उकडून घेतली होती। ती उकडलेली मटकी आपल्याला ह्या मसाल्याच्या मिश्रणात घालायची आहे आणि आपल्या गरजेप्रमाणे किंवा काटाच्या हिशोबाने आपल्याला कोमट पाणी या ठिकाणी वापरायचं आहे। तर तुम्ही बघू शकता तुम्हाला कशी त्याची कन्सिस्टन्सी पातळ घट्ट लागते, त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी वापरा। मस्त मिसळ एकदा उकळून घ्या, 5 ते 10 मिनिटं, वरून कोथिंबीर घाला। तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे। आपली मस्त तरीदार अशी मिसळ बनून तयार झालेली आहे। छान असं ताट सजवायचं आणि मिसळ खायला घ्यायची। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढं तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की कळवा, ते मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर आपल्या चॅनलवरती अशाच रेसिपी पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब